हे लिज्जत पापड तुम्ही नक्कीच खाल्लं असेल, पण हे फक्त पापड नसून आपल्या भारतीय महिलांच्या हिमतीची गोष्ट आहे. तर साल होते 1959, जेव्हा महिलांना फक्त घरातील जबाबदारी पाहावी लागायची. अशा काळात कुटुंबाच्या खर्चात हातभार लावता यावा म्हणून 7 महिलांनी एकत्र येऊन अवघ्या 80 रुपयात पापडाचा गृह उद्योग सुरू केला. मुंबईत राहणाऱ्या जसवंती जमनादास यांनी 6 मैत्रिणींसोबत पापड तयार केले, ज्याला लिज्जत पापड हे नाव देण्यात आले. या महिला फारशा शिकलेल्या नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला, पण तरीही घरातूनच हा व्यवसाय सुरू राहिला. सुरुवातीला पापडाची 4 पाकिटे तयार करून फुलेश्वर येथील एका दुकानदाराला विकली. त्यानंतर व्यावसायिकाने आणखी पापडांची मागणी केली आणि हळूहळू महिलांच्या मेहनतीला फळ आले आणि पापडांची विक्री रातोरात वाढली. सुरुवातीला या महिलांनी पापडाच्या व्यवसायातून वर्षभरात फक्त 6,000 रुपये कमवले, तर आज कंपनीची उलाढाल ही 1600 कोटींपेक्षा अधिक झाली आहे आणि तो एक यशस्वी ब्रँड बनलाय. 7 महिलांनी उचललेल्या या धाडसी पावलामुळे आज 45,000पेक्षा अधिक महिलांना रोजगाराची संधी मिळाली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.